बातमी आता समोर येते। तुषार आपटे स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी समोर येते। तुषार आपटे स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते। तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पद जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतर राजकीय नेत्यांकडून ट्विट देखील करण्यात आलं, संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर आता तुषार आपटे हे स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आता सूत्रांकडूनच समोर येते। आपण पाहतोय तुषार आपटे हे स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। तुषार आपटे हे गुन्हेगार असल्यामुळे त्यांना आरोपी म्हणून कोठडी देण्यात आली होती। त्यानंतर आता त्यांना नगरसेवक पद जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतर सकाळपासून आपण पाहिलं राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता ट्विटच्या माध्यमातून। त्यानंतर आता तुषार आपटे हे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील त्या खाजगी शाळेचा सचिव तुषार आपटे होता, तर भाजपने हे स्वीकृत नगरसेवकाचं पद तुषार आपटे यांना देण्यात आलं होतं। तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची भाजप सूत्रांची माहिती आहे। टीका झाल्यानंतर हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील त्या खाजगी शाळेचा सचिव तुषार आपटे होते। तर भाजपने आता स्वीकृत नगरसेवक पद त्यांना दिलं होतं। त्यानंतर आता राजीनामा देणार असल्याची माहिती भाजपकडून याबाबतची संपूर्ण माहिती समोर येते। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील खासगी शाळेचा सचिव तुषार आपटे 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुषार आपटेला अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता भाजपनेच त्यांना नगरसेवक पद दिलं होतं। मात्र आता सकाळपासून होणाऱ्या टीकेमुळे आता भाजपनेच ही माहिती दिलेली आहे की आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे आपल्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। किरण, आपण पाहतोय तुषार आपटे आता नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत। नक्कीच सेजल, आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हे जे प्रकरण आहे बदलापूर मधलं ते गाजलं होतं आणि त्यामध्ये सहआरोपी असलेले तुषार आपटे यांना या बदलापूर नगर परिषदेचं स्वीकृत नगरसेवक पद जे आहे ते देण्यात आलं होतं। आणि यामुळे राज्यभरातून जी टीका आहे राजकीय नेत्यांकडून असेल त्याचप्रमाणे बदलापूर शहरामधून टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत होती। आता सूत्रांकडून मिळालेली जी अधिकृत जी माहिती आहे ते राजीनामा जे आहे ते देणार आहेत आणि टीका झाल्यानंतर जो हा राजीनामा आहे तो देणार आहेत। आणि यामुळे आता शहरामधून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सेजल, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहिती करता। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहेत। तुषार आपटे हे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत। भाजपकडून माहिती समोर आलेली आहे। टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील त्या खाजगी शाळेचा सचिव तुषार आपटे होता। त्या भाजपने त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं होतं। मात्र सकाळपासून होणाऱ्या टीकेमुळे भाजपने हा निर्णय घेतला असल्याचं समोर येत आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। तुषार आपटे राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे तुषार आपटे याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता भाजपनेच नगरसेवक पद दिलं होतं। त्यानंतर सकाळपासून आपण पाहतोय राजकीय नेत्यांनी अनेक ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला। त्यानंतर आता या निर्णयावर भाजप आलेला आहे की तुषार आपटे आता नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहे। पुढील महत्त्वाच्या बातमीकडे महत्त्वाची बातमी समोर येते। नारायण राणे नितेश राणे यांचे बाप आहेत का असा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। असं विचारलं तर चालेल का असं अनिल परब म्हणतायत।
अनिल परबांचा नितेश राणेंवर पलटवार आहे. नारायण राणे नितेश राणेंचा बाप आहेत का असं विचारलं तर चालेल का, असं अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे. नारायण राणे नितेश राणे यांचे बाप आहेत का असा प्रश्न आता अनिल परब यांनी विचारलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.